नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रिया परत एकदा रखडली. हजारो पात्र उमेदवार या प्रतीक्षेत आहेत की त्यांना नियुक्ती भेटेल. अनेक शाळांमध्ये शिक्षकाची कमतरता कायम आहे, तरी सुद्धा शिक्षक भरती प्रक्रिया रखडली गेलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असली तरी अनेक टप्प्यावरील काम संथ गतीने चालू आहे. उमेदवारांमध्ये चिंता वाढली आहे की भरती प्रक्रिया कधी होईल. यामागची कारणे आहे रिक्त पदाची माहिती, संस्थाची मान्यता, प्रशासकीय प्रक्रिया, विविध तांत्रिक बाबी. या कारणामुळे भरती प्रक्रियेला अपेक्षित वेग मिळत नाही. म्हणून भरती प्रक्रिया रखडली जाऊ लागली आहे. याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. शिक्षक भरती प्रक्रियेत विलंब का होत आहे, तर अनेक खाजगी शिक्षण संस्थांनी अद्याप बिंदू नामावली आणि रिक्त पदाची संपूर्ण माहिती पोर्टलवर अपलोड केलेली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यांना विलंब होत असल्याची माहिती मिळत आहे. शिक्षण विभागाकडून वेळोवेळी सूचना आणि परिपत्रके जारी करण्यात आली, मात्र काही संस्थांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रक्रिया रखडल्याची चर्चा उमेदवारांमध्ये सुरू आहे. तर यामुळे उमेदवाराकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक भरती प्रक्रिया कधी पूर्ण होणार, तर टेट आणि टीईटी पात्र उमेदवार अनेक महिन्यापासून नियुक्तीची वाट पाहत आहे आणि हाच प्रश्न करत आहे की शिक्षक भरती प्रक्रिया कधी पूर्ण होणार. भरती प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी किती वेळ लागेल, हा प्रश्न उमेदवाराकडून होत आहे. दुसरीकडे रिक्त पदामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होत आहे. की आता सर्वांचे लक्ष पुढील अधिकृत निर्णय आणि भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे. येत्या काळात वेगाने प्रक्रिया पूर्ण होईल का? पात्र उमेदवारांना नियुक्ती कधी मिळणार? शासनाने लवकरच निर्णय घेऊन लवकर नियुक्ती द्यावी, ही सर्वांची अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिक्षक भरतीच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.